सरसकटचा नाही तर पुराव्यांचा जीआर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरलेत। जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असं फडणवीसांनी म्हटलंय। ओबीसींवर अन्याय होणार नाही याबाबत भुजबळांना आश्वस्त केल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत। मराठा आरक्षणासाठी दिलेला जीआर सरसकटचा नाही तर पुराव्याचा जीआर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय। मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले आहेत। जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। यावेळी ओबीसींवर अन्याय होणार नाही असं भुजबळांना आश्वस्त केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जीआर नाही, हा पुराव्याचाच जीआर आहे। मराठवाड्यासाठी हैदराबादचे पुरावे आपण ग्राह्य धरल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं। फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं। त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही। मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात। त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत। त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे। आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही। जीआर बाबत मंत्री छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांच्या मनातील शंका आपण दूर करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे। अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलंय। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्या मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांच्या मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार। कोणाचं काढून कोणाला देणार नाही। दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही। दरम्यान मुंबईत 5 दिवस मराठा आंदोलक मोठ्या संख्येने होते। यानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। ते मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून दाखल झाले आहेत। त्याच्यावरचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या निदर्शनास आणूनच घेतला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल।